वेळात पुढल्या बातमीकडे जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे आणि त्या अल्टिमेटम आधी जरांगे पाटलांची शेवटची सभा आज बीडमध्ये होणार आहे आणि या सभेतून जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार का आणि आजच्या सभेतून जरांगे पाटील सरकारवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दरम्यान जरांगेंची या सभेसाठी बीडमध्ये जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली आहे। पाटील यांची आज बीडमध्ये इशारा सभा जी आहे ती पार पडते आणि या सभेसाठी मोठ्या प्रमाणात बीड शहरामध्ये जे आहेत बॅनरबाजी करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण सभेसाठी तैनात करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 2 ॲडिशनल एसपी दर्जाचे अधिकारी, 5 DYSP, त्याचबरोबरीने 50 पेक्षा अधिक PI आणि PSI आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 1800 पोलीस जे आहेत ते संपूर्ण या सभेसाठी तैनात करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। 100 एकर परिसरावरती ही संपूर्ण सभा जी आहे ती पार पडणार आहे। मोठ्या प्रमाणात रॅलीला देखील त्यांच्या उत्स्फूर्ताचा सहभाग मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आतापर्यंत आणि एकंदरीतच या संपूर्ण या सभेसाठी जवळपास 3 टन खिचडी जी आहे ती या ठिकाणी शिजवण्यात येणार आहे, तर 1 टन साबुदाणा खिचडी देखील शिजवण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण सभेसाठी येत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। 4 लाख पाणी बॉटल्स जे आहेत ते देखील या ठिकाणी या सभेसाठी आणण्यात येणार आहेत। भव्य असा किल्ल्याची प्रतिकृती असलेला स्टेज देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्य सरकारला कोणता इशारा देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी।